सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत। राज्यातील पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अख्खा जून महिना संपून गेलेला होता तरी पण तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते, परंतु शेतकरी बांधवांनो अखेर तुमच्या आता या जुलै महिन्यामध्ये पीक विम्याची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण शेतकरी बांधवांनो, काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे तर या तिघांच्या मध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून या ठिकाणी सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 30,000 रुपयाप्रमाणे पीक विम्याचे पैसे वाटप करण्याचे आदेश दिलेले आहेत। प्रमुख 10 बँकांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप करण्यासाठी पाठवण्यात आलेले आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो 2021 पासून ते 2025 चा पीक विमा एकत्रितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुमच्या पिकांचं नुकसान 2021 सालामध्ये झालेलं असू द्या, 2022 सालामध्ये, 2023 सालामध्ये, 2024 सालामध्ये किंवा 2025 सालामध्ये झालेलं असेल तर शेतकरी बांधवांना तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, कालच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। काल सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। राज्यातील जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे तर त्या शेतकरी बांधवांचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता आज ज्या 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। यासोबत शेतकरी बांधवांनो, उद्या आणि परवा दिवशी ज्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जाणार आहेत तर ते उद्याचे आणि परवा दिवशीचे जिल्हे सुद्धा आता आपण पाहून घेऊयात। आता बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांचं कापूस पिकाचा, सोयाबीन पिकाचं, मूग पिकाचं, तूर पिकाचं, उडीद पिकाचं, भुईमूग पिकाचं किंवा इतर पिकांचं नुकसान झालेलं आहे तर त्या शेतकरी बांधवांची पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांचं बँक खाता SBI बँकेमध्ये आहे, ज्या शेतकरी बांधवांचं बँक खाता पोस्ट बँकेमध्ये आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आहे, ICICI बँकेमध्ये आहे, जिल्हा मध्यवर्ती बँका यासोबत सहकारी बँकेमध्ये असेल तर या 5 बँकेमध्ये ज्या शेतकरी बांधवांचं खातं असेल तर त्या शेतकरी बांधवांची पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। यासोबत शेतकरी बांधवांनो, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, पंजाब नॅशनल बँका, पंजाब अँड सिंध बँका या बँकेमध्ये ज्या शेतकरी बांधवांचं खातं असेल तर त्या शेतकरी बांधवांची सुद्धा पीक विम्याची प्रतीक्षा संपत आहे। अजून 5 बँका आहेत तर त्या उर्वरित 5 बँकांच्या यादी आपण पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळवायचे असतील तर तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजेत। कारण शेतकरी बांधवांनो, सरकारी योजनांचे पैसे हे तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात असतात। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचं बँक खाता हे आधार कार्डशी लिंक असेल तर त्या शेतकरी बांधवांचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे जमा होतील, या तारखेपर्यंत पैसे येतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू झालेली होती। परंतु शेतकरी बांधवांनो, अखेर तुमच्या आता पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। कारण सरकारच्या माध्यमातून, DBTच्या माध्यमातून पीक विम्याचे
पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचं बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। जर तुमच्या कापूस पिकाचं नुकसान झालेलं असेल, सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं असेल, तूर असेल, मूग असेल, या पिकांचं नुकसान झालेलं असेल तर तुमच्या आता पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपून जात आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 3700 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली होते। आता 3700 कोटींचा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला आहे। सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 30,000 रुपयाप्रमाणे हे पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत। परंतु शेतकरी बांधवांना कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार काही पिकांसाठी कमी पीक विमा तर काही पिकांसाठी जास्तीत जास्त पीक विमा, म्हणजे शेतकरी बांधवांनो काही शेतकरी बांधवांना कमी पीक विमा, काही शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा मिळणार आहे। तर आता आपण वेळ न घालवता कोणत्या शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा मिळणार आहे आणि कोणत्या शेतकरी बांधवांना कमी पीक विमा मिळणार आहे याचीच माहिती आता आपण देत आहोत। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल आणि जर तुम्ही पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे, अन्यथा जर तुम्ही पात्रतेमध्ये पात्र ठरत नसाल तर तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपणार नाही। तर शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पहिल्या टप्प्यामध्ये ज्या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत तर ते 12 जिल्हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। यासोबत शेतकरी बांधवांना कोणकोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत तर त्या बँका सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाची गोष्ट, पीक विम्याच्या पैशांसाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर त्या पात्रता आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्यात। बघा शेतकरी बांधवांना, सर्वात महत्त्वाची पहिली पात्रता तुम्ही शेतकरी बांधव असणे आवश्यक आहे। दुसरी पात्रता तुमची शेतजमीन ऑनलाईन पद्धतीने नोंदणीकृत असायला पाहिजे। पुढची पात्रता त्या शेतजमिनीचा ऑनलाईन सातबारा निघत असायला पाहिजे। यासोबत शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस तुमच्या पिकांचं नुकसान झालेलं होतं त्यावेळेस तुम्ही पीक विम्याचा अर्ज केलेला असायला पाहिजे। ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असायला पाहिजे जर तुम्ही या पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर शेतकरी बांधवांना आता तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण पात्रता पाहिलेल्या आहेत। शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत तर ते जिल्हे कोणकोणते आहेत, बँका कोणकोणत्या आहेत हे आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असाल आणि जर तुम्ही पीक विम्याच्या पैशांची वाट पाहत असाल तर शेतकरी बांधवांनो, अखेर तुमच्या आता पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत विचार करायला गेला तर तुम्ही भरपूर दिवसांपासून पीक विम्याच्या पैशांची वाट पाहत होतात, परंतु शेतकरी बांधवांनो अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि शेतकरी बांधवांनो तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपत आहे। आता बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जे शेतकरी बांधव खरोखर पीक विम्याचे लाभार्थी आहेत, ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे तर त्या सर्व शेतकरी बांधवांची आता पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांना, सध्याच्या स्थितीला तुम्हाला सुद्धा माहिती आहे की भरपूर शेतकरी बांधवांनी जून महिन्यामध्ये मान्सूनची पेरणी केलेली नव्हते, परंतु आता या जुलै महिन्यामध्ये शेतकरी बांधवांना मान्सूनची पेरणी करायची आहे। परंतु मान्सूनची पेरणी करण्यासाठी सरकारकडून या ठिकाणी निधी आता उपलब्ध करून दिला जात आहे। बघा भरपूर शेतकरी बांधवांना मान्सूनची पेरणी करायची होते, परंतु पाऊस न पडल्यामुळे आणि पैसे
पैशाची कमतरता असल्यामुळे भरपूर शेतकरी बांधवांनी जून महिन्यामध्ये पेरणी केलेले नव्हते, परंतु आता जुलै महिन्यामध्ये पावसाच्या सरी सुरू झालेल्या आहेत। काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस, काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडलेला आहे। म्हणजेच शेतीमध्ये आता अर्धफूट इतकं पाणी खोलपर्यंत पोहोचलेलं आहे। त्यामुळे भरपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पेरणी करायची आहे, परंतु आता पावसाची चिंता मिटलेली होते। परंतु पेरणीसाठी जे पण काही खते लागणार आहेत, बियाणे लागणार आहेत, तर त्याची चिंता लागलेली होती। परंतु शेतकरी बांधवांना अखेर तुमची आता खते आणि बियाण्यांची म्हणजेच पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। तुमच्या खात्यामध्ये खते खरेदी करण्यासाठी, बियाणे खरेदी करण्यासाठी पीक विम्याचे पैसे आता सोडले जात आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडणं शक्य होत नसतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आजसाठी काही प्रमुख जिल्हे, उद्यासाठी काही प्रमुख जिल्हे आणि परवासाठी प्रमुख जिल्हे म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत। तर सर्वात अगोदर ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत हे आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। आता बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असे काही जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमधील भरपूर शेतकरी बांधव पीक विम्याच्या पैशांची वाट पाहत होते। बघा शेतकरी बांधवांनो, 2021 पासून ते 2025 पर्यंतचा सर्व पीक विमा आता सोडला जात आहे। तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु शेतकरी बांधवांनो, अखेर तुमच्या आता पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। राज्यातील सर्व शेतकरी बांधव पीक विम्याच्या पैशांची वाट पाहत होते, परंतु शेतकरी बांधवांनो, अखेर तुमच्या आता पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल, तुम्ही KYC पूर्ण केलेल्या असतील आणि शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा शेतकरी बांधवांना, जर तुम्ही तुमच्या पिकाची नोंदणी केलेली असेल तर तुमची अखेर आता पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपून जात आहे। इथून पुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, कापूस पिकासाठी, सोयाबीन पिकासाठी, तूर पिकासाठी, मूग पिकासाठी, हरभरा पिकासाठी, ज्वारी पिक असेल, बाजरी पिक असेल, भुईमुग असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, तर तुम्ही अशा कोणत्याही पिकांची पेरणी केलेली असेल आणि त्यावेळेस पावसामुळे, अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा गारपिटीमुळे तुमच्या पिकांचं नुकसान झालेलं असेल, तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता पंतप्रधान पीक विमा योजना या योजनेच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत। कारण शेतकरी बांधवांनो, मागच्या 2 दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे पीक विम्याचे पैसे शेतकरी बांधवांना सोडण्यासाठी पाठवलेले होते। आता हे पैसे जमा करायला सुरुवात आजपासून करण्यात येत आहे। आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे, परवा दिवशी 12 जिल्हे, 3 दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना आता हे पीक विम्याचे पैसे मिळून जात आहेत। आता बघा शेतकरी बांधवांना, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अन्याय होणार नाही। जे शेतकरी बांधव गरजू आहेत, जे शेतकरी बांधव खरोखर पीक विम्याचे लाभार्थी आहेत, तर अशा शेतकरी बांधवांची आता पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपून जात आहे। इथून पुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे येतील, ज्या अशा प्रकारच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू होत्या, तर अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। सर्व शेतकरी बांधवांची आता पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर बीड जिल्हा बघा, बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांची संख्या आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर बीड जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे। यासोबत शेतकरी बांधवांनो, दुसरा जिल्हा परभणी जिल्हा, तर परभणी जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं होतं, त्यामुळे परभणी जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे। यानंतर यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा, गोंदिया, यासोबत छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, धाराशिव जिल्हा, यवतमाळ जिल्हा, नागपूर जिल्हा, नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, यासोबत जळगाव जिल्हा, जालना जिल्हा, या साईडचा गडचिरोली जिल्हा, या साईडचा
रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा असेल तर या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत. बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सरकारने नुकसान भरपाईच्या स्वरूपामध्ये पीक विमा योजना सुरू केलेली होती. तर अखेर आता शेतकरी बांधवांची पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे. शेतकरी बांधवांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून आता पीक विम्याचे पैसे सोडले जात आहे. शेतकरी बांधवांना यानंतर तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, आधार कार्ड बँकेला लिंक करा. लवकरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत. PM किसानचे पैसे मिळाले. आता पीक विम्याचे पैसे